नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला अशी डाळ दाखवणार आहे जी चविष्ट तर आहेच, त्यासोबतच सुपर हेल्दी आहे। ही डाळ शेरविलला फार आवडते। शेवग्याच्या शेंगा असल्या की तो खूप आवडीने खातो, म्हणून मी ही डाळ वारंवार बनवतच असते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। इकडे 2 चमचे मी मूग डाळ, 2 चमचे मसूर डाळ दोन्ही एकत्र धुवून घेतल्या। इकडे एक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण, टोमॅटो, कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतला। सर्वात अगोदर मी 1 स्पून तूप ऍड केलं। त्यामध्ये मोहरी, हिंग आणि जिरे ऍड केले। त्यानंतर थोडासा कढीपत्ता, नंतर ठेचलेला थोडासा लसूण छान परतवून घेतलं ते। नंतर त्यात थोडासा कांदा ऍड केला। टोमॅटो ऍड केले आणि तेही छान मिक्स करून घेतलं। आता त्यात शेंगा ऍड करून घेतल्या। नंतर त्यात डाळ घालून घेते। डाळ घातल्यानंतर तीही छान मिक्स केली, परतवून घेतली। नंतर त्यात थोडी हळद टाकली। मीठ टाकलं। आणि तेही छान मिक्स करून घेतलं। नंतर त्यात पाणी ऍड केलं। कोथिंबीर ऍड केली। आता झाकण लावून घेतलं। आता याला 4 शिट्ट्या देऊया। चार शिट्ट्या दिल्यानंतर इकडे आपली डाळ तयार आहे। आई म्हणून मला माहित आहे की मुलांचं पोट आणि आरोग्य दोन्ही महत्त्वाचं आहे। आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मसूर डाळ, मूग डाळीमध्ये भरपूर प्रोटीन आहे। त्यामुळे मुलांची वाढ चांगली होते, पोट भरलेलं राहतं। आणि शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर कॅल्शियम, आयर्न भरपूर असल्यामुळे हाडं आणि इम्युनिटी मजबूत करतं। ही डाळ पचायला हलकी असल्यामुळे सर्दी खोकल्यातही चालते। तसंच ही डाळ आपण भातासोबत किंवा सॉफ्ट चपाती सोबत त्या मुलांना कुस्करून दिली की मुलं आवडीने खातात। आणि जेव्हाही तो शांतपणे बसून पूर्ण खातो, जेवतो, तेव्हा आई म्हणून ते पाहून मला खूप छान वाटतं। ही डाळ तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा
आणि तुम्ही तुमच्या मुलांना कोणता पौष्टिक आहार देता तेही मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या आयडियाज मधूनच मी ही शेअरविलसाठी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन. आणि आजची ही पौष्टिक हेल्दी डाळ तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.